नागपूरच्या कुमारी यशिका विनोद बारापात्रे राष्ट्रीय योगा विजयपटू या खेळाडूचा अथर्व फाउंडेशनचे संस्थापक अजय खुडसंगे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रवक्ते ऋषभजी राऊत यांच्या हस्ते यशिकेच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला। यावेळी तिला 5,000 रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली। सोबत शाल गुलदस्ता देऊन सत्कारही करण्यात आला। यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ समाजसेवक मनीषजी पोटफोडे, आवाज विदर्भाचे संपादक श्रीकांत मुंडे उपस्थित होते। विनोद बारापात्रे हे यशिकाचे वडील असून त्यांना 3 मुली आहे। यशिकाचे वडील एक खासगी व्यवसाय करतात। आई वडिलाचा तिन्ही मुलींवर जीवावर प्रेम करतात। त्यांच्या तिन्ही मुलींना योगासनाचे धडे घेऊन चांगल्या प्रकारे समोर जात आहे। यामध्ये मोठी मुलगी यशिकाने कोरोनापासून योगासन करत आहे। ही 3ऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्पर्धा विजेती असून महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर विजेता झालेली आहे। तिची जिद्द चिकाटी पाहून तिला खेलो इंडिया खेलोमध्ये जाण्याची इच्छा आहे आणि भारताकडून खेळावे अशी तयारी असून तिच्या कुटुंबातील आजी, आई, वडील आणि नातेवाईकांची इच्छा आहे की ती भारताचं नाव रोशन करेल आणि त्या पद्धतीने ती तयारी करत आहे। यासाठी अथर्व फाउंडेशन तर्फे तिचा आज शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। आम्ही सगळे अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून इशिका बारापत्रे या मुलीच्या घरी भेट द्यायला आलेलो आहोत आणि इशिका हिने केंद्रीय विद्यालय संघटनेच्या माध्यमातून जी स्पर्धा योगा स्पर्धा नॅशनल पातळीवरती झालेली होती त्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तिने पटकावलेलं आहे आणि म्हणून निश्चितच ही नागपूरकरांसाठी आणि फक्त नागपूरकरांसाठी नव्हे तर नागपूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे आणि म्हणून अशा म्हणजे एकदम खालच्या स्तरावरून येणाऱ्या मुलांचं खेळाडूंचं कौतुक झालं पाहिजे आणि अनेक खेळाडूंना मदत झाली पाहिजे ही भूमिका घेऊन अथर्व फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे आणि याच माध्यमातून आज अथर्व फाउंडेशनचे जे मुख्य आहेत अजयजी खुडसंगे यांच्या माध्यमातून आम्ही इशिकांच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि इशिकाचं या निमित्तानं आम्ही खूप अभिनंदन केलेलं आहे। तिचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्यामध्ये तिला या खेळामध्ये समोर जाण्यासाठी जी काही मदत असेल ती मदत अथर्व फाउंडेशन करण्यासाठी म्हणजे तयार असेल। जे काही मदत अथर्व फाउंडेशनला शक्य होईल ती अथर्व फाउंडेशन ही मदत करेल आणि अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना आर्थिक मदत केली जाते। या निमित्तानं म्हणजे ज्या खेळाडूंची आर्थिक परिस्थिती ठीक आहे, व्यवस्थित आहे, अशांनी जर काही अचिव्हमेंट मिळवली असेल तर त्यांच्या प्रित्यर्थ म्हणजे त्यांच्या नावाने आम्ही ती आर्थिक मदत दुसऱ्या कुठल्या तरी गरीब गरजूवंत खेळाडूंना आम्ही ती करत असतो। आज इशिकानी जे हे यश संपादन केलेलं आहे, मिळवलेलं आहे, त्यासाठी तिचं खूप अभिनंदन अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तिच्या माध्यमातून एखाद्या गरीब मुलाला ज्याला खेळामध्ये चांगली रुची आहे अशा मुलाला 5,000 रुपयाची आर्थिक मदत करण्याचं अथर्व फाउंडेशनने ठरवलेलं आहे। मला मम्मी अजून पप्पांनी भरपूर सपोर्ट केले। माझी आई पण सोबत खूप सपोर्ट करते मला। माझ्या लहान बहिणी पण योगा करतात। यानंतर काय डेव्हलपमेंट करणार आहे स्वतःमध्ये? याच्यानंतर मला अशी इच्छा आहे की मी खेलो इंडियाला जाऊ, इंडियातर्फे खेळू, अजून समोर जाऊ।